मुंबई महापालिकेवर भाजप शिवसेना महायुतीचा झेंडा फडकला। मात्र ठाकरेंनी त्यांना कडवी झुंज दिली। निकालानंतर सामनाच्या अग्रलेखातून मुंबईच्या भवितव्याबाबत भाष्य करण्यात आलेलं आहे। मुंबईचा अदानिस्तान होऊ देणार नाही असा इशारा दिलाय। त्यावर भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, बघूयात। मुंबईवर आमचा भगवा फडकणार असा आत्मविश्वास व्यक्त करत महायुती महापालिकेच्या निवडणुकीला सामोरी गेली आणि विजय मिळवला। गेले 25 वर्षांपासून असलेल्या ठाकरेंच्या सत्तेला महायुतीनं सुरुंग लावला, पण यात 20 वर्षांनी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी त्यांना कडवी झुंज दिली। या निकालानंतर आजच्या सामनाच्या अग्रलेखात मुंबई आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय। सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय, महाराष्ट्राच्या वैभवशाली राजधानीचं मुंबई शहराचं भवितव्य काय? इथल्या मराठी माणसाला आधार कुणाचा? मुंबईचं अदानिस्तान होत असताना या पानिपतात मराठीचा झेंडा टिकेल काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले। त्याची उत्तरं येणारा काळच देईल। पण ज्यांनी शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिछेहाटीस हातभार लावला, त्यांनी मुंबईमधील हुतात्मा स्मारकाचा सौदा केला। मुंबईचं अदानिस्तान होत असताना 106 हुतात्मे फक्त अश्रू ढाळणार नाहीत, तर ते पुढच्या लढ्यासाठी याच मुंबईत पुनर्जन्म घेतील। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेना आणि मनसेनं झुंज दिली, शर्थ केली, अटीतटीची लढत झाली। ही लढाई सुरूच राहील। मुंबई आणि मराठी अस्मितेचा लढा थांबणार नाही। सामन्यातून तोफ डागल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी घणाघात केला। आम्ही प्रबळ विरोधी पक्ष महापालिकेला दिलाय। आम्ही भाजपच्या तोंडाला ठेच आणून कोणत्याही परिस्थितीत मुंबई अदानीच्या घशात घालू देणार नाही, असं त्यांनी ठणकावलं। 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाच्या कमी मताने पडल्या तर 100% BJPचा महापौर होऊ शकत नव्हता। पण तरीही आम्ही एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू, त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही आणि ठेकेदारांचं राज्य सत्ताधारी नाही ते विरोधी पक्ष उलथवून टाकेल। राऊतांच्या या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी सुद्धा उत्तर दिले। महाराष्ट्रामध्ये आता एकच ब्रँड, देवा भाऊ। हरल्यानंतर विरोधात लिहिलं नाही तर सामना चालणार कसा, असं म्हणत भाजपचे नेते परिणय फुके यांनी टीका केली आहे। जो निकाल आहे तो या गोष्टीला शिक्कामोर्तब झाला की महाराष्ट्रात आता एकच ब्रँड आहे, तो ब्रँड देवाभाऊ आहे। आणि काल ज्या प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला साथ दिला, महायुतीला साथ दिला, मला असं वाटतं आता कोणतेही दुसरं कोणी शिल्लक राहिलं नाही। आता एकच ब्रँड आहे, तो म्हणजे देवाभाऊ। असं आहे की हरल्यानंतर सामन्याने असं काहीतरी विरोधात लिहिलं नाही तर सामना चालणार कसा? आणि दुसरं, आज जे आम्हाला वाटत होतं की हे परत EVM किंवा आणखीन निवडणूक आयोगावर हे जे टीका करतील, यांनी टीका केल्या नाही, म्हणून मी त्यांचा फार फार आभार मानतो। शिवसेना युबीटीला चंगेज मुलतानी चालतो, बुरखेवाली चालते, पण महाराष्ट्राचा विकास करणारे अदानी चालत नाहीत, अशी टीका भाजपचे नेते नितेश राणेंनी केली आहे। जे चंगेज मुलतानीच्या घशात टाकणं चालत असतं, कोण बुरखेवाली बनत असली तर चाललं असतं, पण ज्या अदानींच्या माध्यमातून महाराष्ट्र मुंबईचा विकास उदा होईल ते हे ना चालत नाही। आणि म्हणून कधीही चंगेज मुलतानी या जिहाद्यांच्या घशात घालण्यापेक्षा आता मुंबईचा विकास जे करू शकतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करू। निकाल लागला, भाजप सेना महायुतीची सत्ता आता स्थापन होईल। पण महापालिकेचा कारभार हाकताना विरोधी बाकावर बसलेले शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक त्यांच्यावर लक्ष ठेवतील आणि त्यातून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधला कलगीतुरा मुंबईकरांना पाहता येईल, हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।